विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास। 31 डिसेंबर 1802च्या वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्यास पेशवाईस अखेरची घरघर लागली। 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाल्याने मराठा साम्राज्याचा अस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली। याच जडणघडणविषयी आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले आहे? सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, ब्राह्मो समाज। ब्राह्मो समाजाने सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य केलेले आहे। ब्राह्मो समाज 1828 मध्ये स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1844 मध्ये ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणत्या समाज सुधारकाकडे होते? 1844 मध्ये ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणत्या समाज सुधारकाकडे होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, देवेंद्रनाथ टागोर। देवेंद्रनाथ टागोर या समाज सुधारकाकडे 1844 मध्ये ब्राह्मण समाजाचे नेतृत्व होते। प्रश्न क्रमांक 3 आहे, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, राजाराम मोहन राय। राजाराम मोहन रॉय या समाजसुधारकाचा गौरव आधुनिक भारताचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात केला जातो। प्रश्न क्रमांक 4 आहे, 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजाराम मोहन रॉय यांचे निधन झालेले आहे? 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजाराम मोहन रॉय यांचे निधन झालेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, ब्रिस्टॉल। ब्रिस्टॉल या शहरामध्ये 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंड या देशात राजाराम मोहन रॉय यांचे निधन झालेले आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली? ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या ब्राह्मो समाजाची स्थापना 1867 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मुंबई। मुंबई या शहरामध्ये ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांचा समावेश प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहाय्य करणाऱ्यांमध्ये करता येणार नाही। प्रश्न क्रमांक 7 आहे, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केलेले आहे? अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केलेले आहे? तर
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाने अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, शूद्रातिशूद्रांच्या वतीने उच्चवर्णी या विरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोणते आहेत? शूद्रातिशूद्रांच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 2 बघा, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 9 आहे, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केलेली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, पुणे. पुणे या शहरामध्ये महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, 1875 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली कोणत्या शहरात झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, लाहोर. लाहोर या शहरामध्ये 1875 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली लाहोर या शहरामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले? खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, आर्य समाज. ऑप्शन क्रमांक 1 बघा, आर्य समाज. प्रश्न क्रमांक 12 आहे, हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ बायबल म्हणून आर्य समाजाचा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 13 आहे, लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, लाला हंसराज. लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 असेल, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, देशसेवेसाठी निस्सीम भावनेने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? देशसेवेसाठी निस्सीम भावनेने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 असेल, 1897 मध्ये बंगाल येथे रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? 1897 मध्ये बंगाल येथे रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना
खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी बंगाल येथे रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बघा, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा दिव्य संदेश भारतीयांना दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतातील कोणते केंद्र बनवून भारतात कार्य सुरू केले? थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतातील कोणते केंद्र बनवून भारतात कार्य सुरू केले? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, अड्यार. अड्यार हे केंद्र बनवून थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतातील कार्य सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांना हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय द्यावयास हवे. प्रश्न क्रमांक 20 असेल, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राज्यकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राज्यकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 बघा, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे या भारतीय समाजसुधारकांनी राज्यकारणास अर्थशास्त्रीय विचाराची जोड दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत असत. प्रश्न क्रमांक 22 आहे, स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे, अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 असेल, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो? महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा गौरव महात्मा फुले यांच्या विश्व कुटुंबाचा जाहीरनामा यांचा गौरव केलेला जातो. प्रश्न क्रमांक 26 आहे,
विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, धोंडे केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 28 असेल, मुरुड फंडाची स्थापना कोणी केलेली आहे? मुरुड फंडाची स्थापना कोणी केलेली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, धोंडे केशव कर्वे. धोंडे केशव कर्वे हे मुरुड फंडाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बघा, डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डिलीट या पदवीने सन्मान दिला? कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डिलीट या पदवीने सन्मान दिलेला आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बघा, उस्मानिया. उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डिलीट या पदवीने सन्मान दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महान वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महान वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, सप्टेंबर 1918. ऑप्शन क्रमांक 2 बघा, सप्टेंबर 1918. प्रश्न क्रमांक 32 आहे, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 25 जून 1918. 25 जून 1918 या वर्षी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार रद्द केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 33 आहे, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी या प्रथेविरुद्ध महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी चळवळ उभारलेली आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कोणाला आजीव सदस्यत्व बहाल केले? डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कोणाला आजीव सदस्यत्व बहाल केलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, महर्षी धोंडे केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 1 बघा, महर्षी धोंडे केशव कर्वे यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आजीव सदस्यत्व बहाल केलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, जगन्नाथ शंकर सेठ. जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरी
मुलींची शाळा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधारकांचा गौरव केला जातो? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 2 बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या समाजसुधारकांचा गौरव